जय भीम. नमो बुद्धाय. घटना कालामध्ये सगळ्यांसोबत आहे मित्रांनो. हा मार्च आहे. नंतर काय, नंतर पुढचा कोणता महिना आहे मित्रांनो? विसरू नका, 14 एप्रिल. मग काय, बाबासाहेब जयंती. लागा तयारीला. जय भीम. मित्रांनो, 14 एप्रिल म्हणजे काय? एक आपल्या घरामधले एक दिवाळी आपण एकदम भन्नाट साजरी करतो, बरोबर की नाही? 14 एप्रिल आली म्हणजे एक आनंदाचं वातावरण निर्मित होते आपल्या घरामध्ये. लगेच वातावरण चेंज होते. आपल्या घरामध्ये एक प्रत्येक जण नवीन कपडे, नवीन वगैरे सगळं सगळं आपल्या घरामध्ये नवीन असते. आणि ते दिवस वेगळा असतो आपल्या लाईफमध्ये. गेल्या वर्षी थोडीशी 14 एप्रिल म्हणजे ते लॉकडाऊन वगैरे चांगले नाही गेले, है ना? पण ह्या टायमात थोडंसं मला तर वातावरण थोडंसं चांगलं आहे, खूप बेटर आहे. 14 एप्रिल आपल्याला चांगली एकदम ठणठणीत सेलिब्रेशन करायची आहे, बरं की नाही? त्यासाठी आपल्याला सगळं काही तयारी लागणार आहे, है ना? जसेच तुमचा बेंडबाजा असो, तुमचं डीजे असो, वेगवेगळं काय काय म्हणजे काय काय भागामध्ये वेगवेगळी भीम जयंती साजरी करण्यात येते. प्रत्येक जण काही ना काही तयारी लागलेला असतो, आहे ना मित्रांनो? तसंच घटना काल आहे तुम्हाला ह्या बाबतीत जी भीमजयंती येणार आहे ती तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. प्रत्येक विभागामध्ये जाऊन प्रत्येक जे जे महामंडळ आहे, जे बाबासाहेबांची जयंती मोठ्या ह्याच्यामध्ये सेलिब्रेशन करते, अशा महामंडळात जाऊन त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. कारण की 14 एप्रिल ऑल म्हणतात सगळ्या ऑल इंडियामध्ये धूम धडाका फटाके वगैरे वगैरे, आणि मी तर खूप एन्जॉय करतो मित्रांनो. कारण की 14 एप्रिल म्हटलं की मला माझी जवळजवळ 10 दिवसापासून माझी तयारी चालू असते की यार मला आज काय करायचंय, बरं एक नाही, मग नवीन काय करायचंय, गेल्या वर्षी आपण आपल्या 14 एप्रिल काय केलं होतं, असे खूप काही मनामध्ये आतापासूनच प्लॅनिंग चालू आहे माझी की 14 एप्रिलला मी काय करणार आहे, घर सजवणार, कोणता कलर वगैरे. खूप मजा येते मित्रांनो 14 एप्रिल. कारण 14 एप्रिल म्हणजे आपली दिवाळी ना मित्रांनो. आणि मित्रांनो, पण 14 एप्रिल आपण सेलिब्रेशन करणार आहोत, पण घटना का लाईव्ह एक माझा एक असं विचार आहे, कारण की मी जॉब तर करतोय, पण जॉब सोबत एक बिझनेस स्टार्टअप करण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं बिझनेसचं म्हणजे काय रूपांतर आहे, कशा प्रकारचा बिझनेस आहे. तर मित्रांनो, जे कुरकुरे आहेत, जे नमकीन प्रोडक्ट्स आहे, कुरकुरे आहेत, चिप्स आहे, वेपर्स आहे, याची कंपनी मी म्हणजे याचा प्लॅन जो आहे जो करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जवळजवळ 4-4.5 लाखाचं बजेट आहे मित्रांनो. पैसा उभा करणं माझ्यासाठी कठीण आहे, पण काही महात्मा फुले जे आर्थिक विकास महामंडळ आहेत त्यांच्या थ्रू मी फाईल्स वगैरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. मित्रांनो, बिझनेस करून बघा, बरं की नाही? जोपर्यंत आपण बिझनेस करणार नाहीत, आपल्या मनातले जे निगेटिव्ह थिंकिंग आहे की यार बिझनेसमध्ये लॉस होते असं तसं, मी बऱ्याच म्हणजे 2 बिझनेसमध्ये लॉसमध्ये गेलो आहे. पण हे जे बिझनेस आहे याच्यामध्ये लॉसचे कमी चान्सेस आहेत मित्रांनो. जे घटनाकाळचे माझे जे सभासद आहेत मित्रांनो, तर त्यांनी जर मला याच्याबद्दल काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सजेशन द्या की यार मित्रांनो, बिझनेस मी करायला पाहिजे का नाही. बिझनेसमध्ये 4-4.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे, लॉस प्रॉफिट. पण मित्रांनो, आज मला एवढी 100% खात्री आहे की मी ह्या बिझनेसमध्ये पूर्णपणे तन मन धनाने हे उतरवलं आहे मित्रांनो. पण अजून म्हणजे 5-6 महिन्याचा कालावधी आहे, कारण की थोडं एवढं प्रोजेक्टमध्ये 4-4.5 लाख उभा करणं म्हणजे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. पण मित्र नातेवाईक थोडीशी मदत मिळत चालली आहे मला की एवढा मोठा तू बिझनेस ओपन करतोय, तर थोडी थोडी मदत होते. आणि बघूया महात्मा फुलेकडून जर काही मदत भेटली. महात्मा फुले आपले आर्थिक विकास महामंडळ आहे जे मागासवर्गीसाठी बिझनेससाठी लोन देते, त्यांच्यामध्ये पण प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी फाईल्स तयार केली आहे आणि सबमिट करणं अजून नाही केलं. पण हा, जरी मला कोणी म्हणजे ते आर्थिक विकास महामंडळ जे महात्मा फुले आहे जे मागासवर्गीय त्याच्याकडून जर मदत भेटली तर खूपच चांगलं.
नाही भेटली तरी पण मी हा प्रोजेक्ट तयार करतोय आणि खूप जोमाने कामाला लागलोय. म्हणजे मला हा बिझनेस करायचाच आहे कोणत्या हालतमध्ये. आणि मला माहित नाही याच्यामध्ये मी म्हणजे लॉस होईल का म्हणजे लॉस तर होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण की हा बिझनेस मी माझ्या गावी स्टार्टअप करतोय, म्हणजे जिल्हा जालन्यामध्ये. आणि मला असं बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे, बुद्धांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा माझा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी याच्यामध्ये लॉस जाईल. मित्रांनो, हे बिझनेस स्टार्टअप होतं त्याच्याबद्दल तुम्ही प्लीज मला मार्गदर्शन करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. मी कॉन्टॅक्ट नंबर, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे 14 एप्रिल आपण धूमधडाक्यातच करणार, बरं आहे की नाही. गेल्या वर्षी थोडंसं लॉकडाऊनमुळे प्रॉब्लेम झाला, पण ह्या वर्षी थोडंसं वातावरण पण चांगलं आहे आणि चांगलंच राहील, बरं आहे की नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जे सांगितले हा कसा वाटला मित्रांनो, आशा करतो तुम्हाला चांगलाच वाटला असेल, कारण की 14 एप्रिल तर आहे. थोडं बिझनेस बारेमध्ये मी तुमच्याशी बोललो आहे. जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सगळ्यात मोठं म्हणजे सबस्क्राईब करा. चला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय, बाय.